गेल्या 8 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी घडत आहेत। मात्र अजित पवारांनी थेट पक्षाचं चिन्ह आणि पक्षावरती दावा करत आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केलाय। काल तशा पद्धतीचं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेलांनी दिलंय। मात्र खरंच अजित पवारांना पक्षाच्या चिन्हावरती किंवा पक्षावरती दावा करता येणार आहे का, किंवा केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो का, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, आपण पाहतोय की अजित पवारांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदावरती दावा केलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत शरद पवार यांची जी निवड झालेली आहे त्याच्यामध्ये कोणतीही लोकशाही पद्धतीची प्रक्रिया जी आहे ती पार पडली गेलेली नाहीये। तशा पद्धतीचं पत्र जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलंय आणि केंद्रीय निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्हाचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घेईल। असं होत आहे सध्या की मतदार आणि नागरिक अत्यंत संभ्रमात आहेत, कारण की वर्षानुवर्ष एका पक्षात जे राहतात तेच लोक नंतर 25 वर्षांनी 30 वर्षांनी सांगतात की या पक्षामध्ये लोकशाही पूर्ण त्यांची घटना नाही, त्यांचं संविधान जे राजकीय पक्षाचं आहे ते लोकशाही पूर्ण नाही। मग आधी याची जाणीव झाली नाही का, असा साधा प्रश्न लोकांना पडतो। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचं पक्षचिन्ह घड्याळ कोणाचं आहे याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे। मागच्या वेळेस आपण पाहिलं की अशाच संदर्भात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले आमदार जेव्हा शिवसेनेवर दावा करत होते तेव्हा मूळ शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वतीने असा प्रयत्न सुरू होता की निवडणूक आयोगाने याचा निर्णय लवकर देऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला पाहिजे। परंतु कदाचित निवडणूक आयोगाला वरून सूचना देण्यात आल्या की याचा निर्णय लवकरात लवकर घ्या आणि त्याच्यामुळे पक्षचिन्ह म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे सगळं एकनाथ शिंदे यांनी पटकावलं। परंतु आता तशी परिस्थिती नाही, कारण की आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या संविधानिक गोष्टी या दाव्या परिशिष्टानुसार काय असल्या पाहिजे याची पूर्ण जाणीव करून दिलेली आहे। त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की मूळ पक्षाच्या नेत्यांनी नेमलेला प्रतोद यालाच मान्यता अध्यक्षांनी दिली पाहिजे, म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी। त्यानंतर मूळ पक्षाच्या प्रमुखांनी नेमलेला विधिमंडळ नेता त्यालाच विधिमंडळाच्या अध्यक्षांनी विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली पाहिजे आणि त्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी बेकायदेशीर काम केलेलं आहे अशा स्वरूपाचे फटकारे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात आहेत। आता या पार्श्वभूमीवर आपण हे पाहू शकतो की सर्वोच्च न्यायालयाने एक सूत्र नक्की करून दिलेलं आहे कायद्याचं आणि संविधानिक चौकटीत बसणारं। त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आता निवडणूक आयोगाला करता येणार नाही आणि म्हणून त्यावेळेस जो सहजासहजी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर लोकांच्या बाजूने निकाल देऊन टाकलेला होता तसा आता अजितदादांच्या संदर्भात देता येणार नाही, कारण की निर्णय आणि त्याच्या संदर्भातला रेशो हा आता नक्की करण्यात आलेला आहे। मात्र अजित पवारांची नेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला विधिमंडळ प्रतोद म्हणून अनिल पाटलांची नेमणूक झाली। याच्या आधी सुद्धा ते प्रतोद होते, मात्र त्या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। म्हणजे याचे सर्वस्वी अधिकार नेता निवडण्याचे किंवा व्हीप निवडण्याचे अधिकार हे शरद पवारांकडे आहे। आता मूळ राष्ट्रवादी पक्ष याची नोंदणी शरद पवार हे प्रमुख म्हणून तशाच स्वरूपाची आहे, त्यामुळे त्यांनाच विधिमंडळाचा नेता कोण त्यानंतर प्रतोद कोण हे नेमण्याचे अधिकार आहेत हे आपल्याला शिवसेनेच्या संदर्भात झालेल्या निकालातून स्पष्टपणे समजून आलेलं आहे। आता याच्या व्यतिरिक्त काहीतरी कारवाई करणं म्हणजे चुकीचं ठरेल। आता अर्थातच अजितदादांनी ज्याला प्रतोद नेमलेला आहे, अजितदादांनी ज्यांना आपल्या पक्षाचं विधिमंडळ नेता नेमलेला आहे त्या संदर्भातला निर्णय राहुल नार्वेकर यांना अधिवेशन सुरू झाल्यावर घ्यायचा आहे। 19 तारखेला जे अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभेचं तेव्हा राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण त्यांच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा एक बंधन आहे की त्या स्वरूपाचाच निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। तसा निर्णय घेतला तर अजितदादांची परिस्थिती ही कठीण होईल असं मला वाटतं। अजित पवारांना या परिस्थितीमध्ये पक्षावरती किंवा चिन्हावरती दावा करता येतोय का? ते असं म्हणतात की पक्षाचं बहुमत आमच्याकडे आहे, म्हणजे जे शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडलं तीच सगळी प्रक्रिया सुरुवातीच्या दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते। म्हणजे जसं एकनाथ शिंदेनी केलं त्याच्यानंतर अजित पवार तेच करतायत। पक्षावरती किंवा चिन्हावरती दावा करता येणार आहे का त्यांना, किंवा तशा पद्धतीचं पत्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं आहे? किती दिवसांमध्ये हा निकाल जो आहे तो आधी केंद्रीय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल की आधी विधानसभा अध्यक्षांना घ्यावा? याच्यामध्ये जो निर्णय झालेला आहे शिवसेनेच्या संदर्भातला त्याच्यातल्या मला वाटते परिच्छेद 163 मध्ये 163 नाही 168 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पॉलिटिकल पार्टी प्रमुख
कोण आहे आणि पॉलिटिकल पार्टी कोणाची आहे या संदर्भात निर्णय घेताना केवळ बहुमतच प्रत्येक वेळेस महत्त्वाचं मानता येणार नाही आणि ते बहुमत विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या आमदारांच्याच आधारे सिद्ध करणं हे चुकीचं ठरू शकते अशा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला आहे आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की मूळ पक्ष आणि निवडून आलेल्या आमदारांचा एक गट असा संघर्ष जेव्हा सुरू होतो तेव्हा पक्ष म्हणून कोणाकडे बहुसंख्य आहे याच्यापेक्षा सुद्धा त्या संख्येला नाव काय आहे, त्या संख्येची लीगल ओळख काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे लीगल आयडेंटिटी अजितदादांच्या गटाला काय आहे तर ते फुटीर झालेले आमदारांचा एक गट आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी ठरू शकत नाही आणि ते राष्ट्रवादी पक्ष न ठरता त्यामुळेच त्यांना पक्षचिन्ह घड्याळ हे मिळू शकत नाही. प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे यांची तर आता पक्षातून हकालपट्टी झाली आहे. प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून अधिकार आहेत का, किंवा ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे ज्यांचा विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार म्हणून पक्षामधली ओळख आहे त्या 9 जणांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे, हे सगळे सदस्य जे आहेत ते अपात्र ठरतील? आता तुम्ही एकेका नेत्याचं नाव घेऊन एक एक प्रश्न विचारू शकता, परंतु सूत्र एवढंच आहे त्याच्यामधलं सगळ्यांच्या बाबतीत उत्तर हेच आहे की मूळ पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ज्यांची नेमणूक केलेली आहे त्यांनाच कायदेशीर दृष्टिकोनातून संविधानिक दृष्टिकोनातून 10व्या परिशिष्टानुसार मान्यता देण्यात येऊ शकते, इतरांना ती देण्यात येऊ शकत नाही. आणि त्यामुळे अजितदादांनी परस्पर कोणत्या नेमणुका केल्या असतील तर त्याला कोणताही कायदेशीर अर्थ नाही असं माझं आत्ताचं मत आहे. शिवसेनेच्या बाबतीमध्ये जे झालं ते राहुल नार्वेकरांनी आता शिवसेना आणि उद्धव ठाकरेंकडे जे आमदार आहेत म्हणजे एकनाथ शिंदेसोबत गेलेले 40 आमदार आणि सध्या उद्धव ठाकरेंकडे असलेले आमदार त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि 7 दिवसांमध्ये त्यांच्याकडून उत्तर मागितलंय. अपात्र करण्याची कारवाई सुरू झाली असं म्हणता येईल का? कारण सुनील प्रभूंनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलंय, अजूनही विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाहीत. लवकरात लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे सगळं. आता याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा असं सांगितलं की 40 एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार यांना अपात्रतेची नोटीस दिली आहे, त्यांना स्पष्टीकरण देण्याची एक नोटीस काढण्यात आलेली आहे. आणि दुसरी शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंसोबतची त्यांच्या काही आमदारांना सुद्धा नोटीस काढण्यात आलेली आहे. आता जेव्हा या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून जी मान्यता दिली होती, जी स्वतः त्यांनी नेमणूक केली होती ती बेकायदेशीर आहे असं जर म्हटलेलं असेल, त्यांनी जर म्हटलं असेल की एकनाथ शिंदे यांनी नेमलेला प्रतोद त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली ती बेकायदेशीर होती, तर मग त्यांनी काढलेल्या नोटीसच्या संदर्भात शिवसेना मूळ पक्षाचे उद्धव ठाकरे गटाचे जे काही आमदार आहेत त्यांना अपात्रतेच्या नोटीस काढण्याचे अधिकारच राहुल नार्वेकर किंवा विधिमंडळ सचिवांना नाही आहेत. त्यामुळे त्या नोटीस कशा काढल्या मला सुद्धा कायदेशीर उत्सुकता आहे की कोणत्या आधारे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या संदर्भात अपात्रतेच्या नोटीस काढलेल्या आहे. पूर्ण महाराष्ट्राला ते जाणून घ्यायचं असं मला वाटतं. मात्र एकनाथ शिंदेसोबत गेलेले जे 16 आमदार होते ते अपात्र होतील एकनाथ शिंदेसही, किंवा तसा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागेल का? कारण जर विधिमंडळ नेत्याची निवड बेकायदेशीर असेल, नेमलेला फीप बेकायदेशीर असेल तर मग काय निर्णय येणं अपेक्षित आहे? आता या 141 पानांच्या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने यांना अपात्र ठरवलेलंच आहे, परंतु तो निर्णय घेण्याचे अधिकार संविधानिक दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्षांना असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेण्याची कार्यवाही करावी एवढंच सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी याच्यावर त्वरित निर्णय घेऊन त्या 16 जणांना अपात्र आतापर्यंत करायला पाहिजे होतं असं सुद्धा कायदेशीर गरज म्हणून आपल्याला सांगायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जर अशा प्रकारे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही अजून तर ती कामामधली दिरंगाई आहे आणि मुद्दाम विधानसभा अध्यक्ष हे पक्षीय भूमिका घेऊन वागत आहेत असं मला वाटतं. एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर पुन्हा सरकार पडेल, कारण मुख्यमंत्री 16 अपात्र आमदारांमध्ये त्यांचं नाव आहे. जर कदाचित विधानसभा अध्यक्षांनी तसा निर्णय घेतला तर राज्यामधलं परत सरकार पडेल. जेव्हा ते अपात्र 16 जणांना ठरवण्याचा निर्णय घेतील आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्याच्यामध्ये अपात्र ठरतील तेव्हा आधीच कदाचित एक दुसऱ्या कोणाची तरी मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. त्याच्यामध्ये अजितदादा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि नाहीतर भाजप ठरवेल तो व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसेल. परंतु अपात्र ठरवण्याच्या आधीच अशा प्रकारची कार्यवाही करून हे सरकार टिकेल असं मला वाटतं. आपण पाहतोय की अपात्र करण्याची कारवाई जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना करावीच लागेल. मात्र तशा पद्धतीचा निर्णय घेण्याआधी दुसरा सुद्धा मुख्यमंत्री जो आहे तो राज्यामध्ये नेमला जाऊ शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात जे घडतंय, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांचीच निवड केलेली आहे, त्यामुळे सर्वस्वी अधिकार हा शरद पवारांचाच राहील अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट असीम सरोदे सरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.